नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना नवीन वर्ष आरोग्यदायी सुख समृद्धीचं जावो। तुम्हाला नवीन वर्षामध्ये तुमच्या मनामध्ये जे काही स्वप्न तुम्ही बाळगलेलं आहे हे स्वप्न साकार हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर मित्रांनो, आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न जिल्हा परिषद सराव प्रश्न संच आपण या ठिकाणी पाहत आहोत। जर तुम्ही आरोग्य सेविका या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक रेकॉर्डेड बॅच तयार केलेली। यामध्ये एकूण 46 व्हिडिओचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सर्व व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर करण्यात आलेला आहे। जर तुम्ही आरोग्य सेविका या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओचा जो काही तुमचा कोर्स आहे 46 हा तुम्ही परचेस करू शकता। अतिशय अल्प दरामध्ये याची फी आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक क्वेश्चनची जर तुम्हाला या ठिकाणी PDF आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला क्वेश्चन शीट हवे असतील तर तुम्ही सुद्धा 7977092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। आज आपण आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। आता आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकचा अभ्यासक्रम या ठिकाणी बदललेला आहे, परंतु आरोग्य सेविकेचा अभ्यासक्रम या ठिकाणी जुनाच आहे। त्यामुळे आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यामध्ये जवळपास 40 क्वेश्चन तुम्हाला तांत्रिकचे विचारले जाणार आहेत। म्हणजे 40 तांत्रिक क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत। तर या 40 तांत्रिक क्वेश्चनमध्ये पुरुषांना पहा नवीन अभ्यासक्रमानुसार जवळपास 30-35 क्वेश्चन विचारले जातील, 30 ते 35, आणि जुन्या अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला जवळपास 10 ते 5 क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे। आता का तर मित्रांनो पहा, या ठिकाणी पेशी विज्ञान हा भाग जुना अभ्यासक्रम सुद्धा आहे, नवीन अभ्यासक्रम सुद्धा आहे। त्याच्यानंतर पहा प्रकाशाचे परावर्तन या भागामध्ये तुम्हाला पहा आपल्या डोळ्यासंबंधी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आरसे जे काय अंतर्वक्र असेल बहिर्वक्र असेल याविषयी जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम या दोन्हीमध्ये सुद्धा साम्य, म्हणजे नवीन अभ्यासक्रम आणि जुन्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 5 ते 10 क्वेश्चन तुम्हाला साम्य येऊ शकतं। त्यामुळे जुना अभ्यासक्रम या ठिकाणी पुरुष जर तयारी करत असेल आरोग्य सेवकची तुम्हाला जुन्या अभ्यासक्रमाची सुद्धा तयारी करणं गरजेचं असणार आहे जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर। चला आज आपण जुन्या अभ्यासक्रमावर आधारित म्हणजे आरोग्य सेविके या पदासाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी टेस्ट सिरीज आहे आणि या टेस्ट सिरीजमध्ये आज आपण पहिला प्रश्न पाहतो। पहिला प्रश्न पहा, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? तर पहा हाडे व दात मजबूतीसाठी तसेच रक्त गोठण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज असते। आता रक्त गोठण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम बरोबर कुठलं एक जीवनसत्व असतं तर मित्रांनो के जीवनसत्वाची गरज तुम्हाला रक्त गोठण्यासाठी लागत असते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे आपले हाडे आणि दात मजबूतीसाठी तसेच रक्त गोठण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची गरज भासत असते। त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा, XY हे गुणसूत्रे कोणामध्ये असतात? आता X आणि Y हे गुणसूत्र कोणामध्ये असतात? तर हे गुणसूत्रमध्ये पुरुषामध्ये असतात। मग पुरुषामध्ये जर XY गुणसूत्र असतील तर महिलामध्ये कोणते गुणसूत्र असतात? तर पहा पुरुषामध्ये X आणि Y हे गुणसूत्र असतात, तर महिलामध्ये X हे गुणसूत्र असतात। लक्षात ठेवा, पहा मेल आणि या ठिकाणी फिमेल। आता बाळाचा जन्म कसं होतो तर पहा मुलगा किंवा मुलगी कशी होते तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। यावर आधारित सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातील। जर पहा मित्रांनो पुरुषाकडून X गुणसूत्र महिलाकडून पुरुषाकडून Y गुणसूत्र आणि महिलाकडून X गुणसूत्र आल्याच्या नंतर जे काही बाळ होतं तर ते बाळ काय असतं? मुलगा असतं, ठीक आहे, म्हणजे काय असतं ते मेल असतं। आणि ज्या वेळेस पुरुषाकडून X गुणसूत्र व महिलाकडून X गुणसूत्र येतात आणि गर्भधारणा होते त्यावेळेस होणारं बाळ काय असतं? हे मुलगी असतं। काय असतं? होणारं बाळ हे मुलगी असतं, म्हणजे फिमेल असतं। म्हणजे मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे कोणावर अवलंबून आहे? ते पूर्णपणे पुरुषावर अवलंबून असतं। म्हणजेच पहा या ठिकाणी प्रश्न काय विचारला, XY हे गुणसूत्र कोणामध्ये असतात? तर XY हे गुणसूत्रे पुरुषामध्ये असतात। या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय? पुरुषामध्ये असतात। त्याच्यानंतर पहा 3 नंबरचा प्रश्न, मोतीबिंदू या रोगामुळे नेत्रपटल रिकामी जागा होते। आता हा प्रश्न जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम दोन्ही सुद्धा आहे। पहा मोतीबिंदू या रोगामुळे नेत्रपटल रिकाम जागा होते। म्हणजे मोतीबिंदू हा कशाला होतो तर आपल्या डोळ्याला होणारा आजार आहे। मोतीबिंदू कशाला? आपल्या डोळ्याशी संबंधित आहे। आणि ज्या व्यक्तीला मोतीबिंदू होतो तर त्या व्यक्तीचं नेत्रपटल कसं होत असतं तर अपारदर्शक होत असतं। कसं होतं? अपारदर्शक होत असतं। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय? मोतीबिंदू या रोगामुळे नेत्रपटल कसं होतं? अपारदर्शक होत असतं। त्याच्यानंतर पहा आपल्या डोळ्याचा व्यास किती असतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आपल्या डोळ्याचं लघुत्तम दृष्टी अंतर किती आहे तर ते 25 सेंटीमीटर आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पहा, शरीराच्या एकूण वजनाच्या सुमारे रिकाम जागा भाग स्नायूने बनलेला आहे। आता आपल्या शरीरामध्ये एकूण स्नायू किती आहेत असा प्रश्न तुम्हाला जर विचारला तर तुमचं उत्तर काय पाहिजे? 639 स्नायू आपल्या या ठिकाणी शरीरामध्ये असतात। किती? 639 स्नायू। मग या आपल्या शरीराचं जे काही एकूण वजन आहे आपल्या एकूण वजनाच्या किती टक्के भाग हा स्नायूने बनलेला आहे? तर 2/3% भाग हा स्नायूने बनलेला आहे। 2/3% भाग हा
आपल्या एकूण वजनाच्या 2/3 भाग हा स्नायूने बनलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि स्नायूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, तर स्नायूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मायोलॉजी असं म्हटलं जातं। स्नायूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं, तर मायोलॉजी असं म्हटलं जातं। मायोलॉजी अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मायोलॉजी असं म्हटलं जातं। मग आता या ठिकाणी मग आपल्या एकूण वजनाच्या किती टक्के भाग हा या ठिकाणी रक्ताचा असतो, तर आपल्या एकूण वजनाच्या 9% वजन हे आपल्या काय असतं, रक्ताचं असतं। आपलं जे काही एकूण वजन आहे या एकूण वजनाच्या 9% वजन हे या ठिकाणी रक्ताचं असतं। त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर आपल्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे हाडाचं असतं, तर आपल्या एकूण वजनाच्या 18% वजन हे हाडाचं असतं। एवढे मुद्दे तुम्हाला या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे आहे। मित्रांनो, IBPS तुम्हाला कशाही स्वरूपामध्ये विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातील। जर मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाचं विश्लेषण आणि अशा स्वरूपाचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर बॅच तुम्ही परचेस केली नसेल आरोग्य सेविका या पदासाठी तर 46 व्हिडिओ आहेत मित्रांनो, परिपूर्ण बॅच आहे। आणि ही बॅच जर तुम्ही परचेस जर केली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। विश्लेषणसुद्धा व्यवस्थितरित्या मी तुम्हाला दिलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा 5 नंबरचा, हत्तीरोग रिकाम जागामुळे होतो। आता हत्तीरोग कशाला होतो, सर्वप्रथम प्रश्न निर्माण होईल की हत्तीरोग आपल्या कोणत्या अवयवाला होतो, तर हत्तीरोग आपल्या कशाला, पायाला होतो। लक्षात ठेवा, हत्तीरोग कशाला होतो, पायाला होतो। आणि हत्तीरोग संशोधन महाराष्ट्रामध्ये कुठे, हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये वर्धा या जिल्ह्यामध्ये, कुठे, वर्धा या जिल्ह्यामध्ये। जागतिक हत्तीरोग विरोधी दिन म्हणून कधी साजरा केला जातो, तर 5 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्तीरोग विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, 5 ऑगस्ट। त्याच्यानंतर हत्तीरोग कशामुळे होतो, तर हत्तीरोग मोटोझोआमुळे हत्तीरोग होत असतो। कशामुळे होतो, मोटोझोआमुळे हत्तीरोग होत असतो, किंवा याला रिंगवर्म असं सुद्धा म्हटलं जातं। रिंगवर्म यामुळे सुद्धा हत्तीरोग होत असतो। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हत्तीरोगाचा रक्त नमुना, मग प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या रोगाचा रक्त नमुना हा केवळ रात्रीला घेतला जातो। तुम्हाला प्रश्न विचारायचा की हत्तीरोगाचा रक्त नमुना केवळ रात्री घेतला जातो, मग याचं कारण सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की हत्तीरोगाचा रक्त नमुना खालीलपैकी रात्रीलाच का घेतात। तर पहा, सर्वप्रथम पहिलं कारण दिलं जाईल की, आता याचं कारण सांगतो तुम्हाला, हत्तीरोगाचा रक्त नमुना रात्रीलाच का घेतला जातो। तर पहा, हत्तीरोग जो आहे या हत्तीरोगाचे जे काही जंतू आहेत पहा, दिवसभर आपल्या लसिका ग्रंथीमध्ये, कुठे पहा, लसिका ग्रंथी, लक्षात ठेवा, लसिका, दिवसभर हे जंतू काय करतात, आपल्या लसिका ग्रंथीमध्ये लपून बसत असतात। दिवसभर लसिका ग्रंथीमध्ये लपून बसतात आणि रात्रीला 8:30 पहा, रात्रीला 8:30 ते 12च्या दरम्यान आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतात। त्यामुळे हत्तीपाय रोगाचा रक्त नमुना केवळ रात्रीलाच घेतला जातो। एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। पहा, हत्तीरोग कशामुळे होतो, तर मोटोझोआमुळे होतो, याला रिंगवर्म असं सुद्धा म्हटलं जातं। हत्तीरोग दिन विरोधी दिन म्हणून कधी साजरा केला जातो, 5 ऑगस्ट हा दिवस हत्तीरोग विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, ते वर्धा जिल्ह्यामध्ये। त्याच्यानंतर हत्तीरोगाचा रक्त नमुना रात्री 8:30 ते 12:30च्या दरम्यान घेतला जातो। हत्तीरोगाचा जंतू दिवसभर आपल्या शरीरात कुठे लपून बसतो, तर तो लसिका ग्रंथीमध्ये लपून बसत असतो। एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। जर मित्रांनो तुम्ही प्रश्नाच्या अनुषंगाने असे एकाला एक जोडून जर या ठिकाणी जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपली जी काही परीक्षा IBPS घेणार आहे, IBPS त्यामुळे थोडीशी काठीण्य पातळी लेवल जास्त असणार आहे। यापूर्वी जर तुम्ही पेपर दिले असतील तर, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले पेपर या ठिकाणी शिफ्ट वाईज होणार आहेत, शिफ्ट वाईज होणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला पहिल्या शिफ्टमध्ये हत्तीरोगाचा प्रश्न विचारला की हत्तीरोग कशामुळे होतो, मोटोझोआमुळे होतो, मग त्यामुळे दुसरी शिफ्ट असेल, तिसऱ्या शिफ्ट असेल तर हत्तीरोगावर तुम्हाला या ठिकाणी एवढे मुद्द्यावर आधारित तुम्हाला पुढच्या शिफ्टला प्रश्न विचारले जातील। त्यामुळे मित्रांनो तुमच्या शिफ्टला कुठला प्रश्न येईल हे तुम्ही सांगू शकत नाही। त्यामुळे सर्व प्रश्नाचं विश्लेषण आणि अशा स्वरूपाची तुमची तयारी जर असेल तर 100% तुम्हाला आरोग्य सेविका या पदापासून कोणी रोखू शकत नाही। या ठिकाणी वेळ गेलेली नाही, आता सुद्धा 2 महिन्याचा वेळ आपल्या ठिकाणी आहे। आणि ह्या 2 महिन्याच्या वेळाचा जर तुम्ही सदुपयोग जर घेतला तर 100% तुम्ही आरोग्य सेविका या ठिकाणी होणार आहात। ज्या महिला या ठिकाणी आपलं कुटुंब सांभाळून, आपले मुलं बाळ सांभाळून अभ्यास करतात तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सोयीस्कर असा अभ्यासक्रम मी या ठिकाणी दिलेला आहे। यामध्ये विश्लेषण जे दिलेलं आहे हे विश्लेषण परीक्षाभिमुख आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण विश्लेषण हे या ठिकाणी एकावर एक आधारित म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने आणि परीक्षाभिमुख या ठिकाणी दिलेलं आहे। ठीक आहे, तर पुढचा प्रश्न पहा, त्रिफळा चूर्ण मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो। त्रिफळा चूर्णामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो, तर त्रिफळा चूर्णामध्ये पहा, हिरडा, आवळा आणि बेहडा या घटकाचा समावेश होतो। मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे आवळ्यामध्ये कोणतं जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं, तर C जीवनसत्व म्हणजे क जीवनसत्व आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं। आता जीवनसत्वाचा शोध कोणी लावला, तर काश्मीर फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे। पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व कुठले, तर क जीवनसत्व आणि ब जीवनसत्व, म्हणजे C आणि B हे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात, बाकीचे जीवनसत्व मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत।
किंवा असा पण प्रश्न विचारला जाईल की शरीरामध्ये कोणते जीवनसत्व हे अतिरिक्त प्रमाणामध्ये कधीही साठून राहत नाही, तर ब आणि क जीवनसत्व हे शरीरामध्ये कधीही अतिरिक्त साठून राहत नाही, कारण की ब आणि क जीवनसत्व हे आपल्या लघवीद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं, म्हणजे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. अशा स्वरूपाचा अभ्यास जर तुमचा असेल तर तुमची पोस्ट या ठिकाणी आजच निघणार आहे. आणि आरोग्य सेविकेचा अभ्यासक्रम तुलनात्मकदृष्ट्या आरोग्य सेवक पुरुषपेक्षा या ठिकाणी सोपा आहे. 7 नंबरचा प्रश्न पहा. आयुष्यमान भारत योजनेमध्ये एकूण किती आजारावर उपचार केले जातात? आता महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या आरोग्य संदर्भामध्ये जे काही योजना आहेत, ह्या योजना तुम्हाला आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेवक महिला या दोघांना सुद्धा विचारल्या जाणार आहेत, हे लक्षात ठेवायचे. मग आपला प्रश्न काय पहा, आयुष्यमान भारत योजनेमध्ये एकूण किती आजारावर उपचार केले जातात? तर आयुष्यमान भारत योजनेमध्ये एकूण किती आजारावर उपचार केले जातात? तर एकूण 300 आजारावर उपचार केले जातात. एकूण किती? 300 आजारावर उपचार केले जातात. आता हे तुम्हाला आजार कुठलेही विचारणार नाहीत, लक्षात ठेवा. फक्त आजाराची संख्या विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 8 नंबरचा. मुलांसाठी टीटीचा डोस शेवटचा डोस कोणत्या वर्षामध्ये देतात? आता जो काय मुलगा किंवा मुलगी झाल्याच्या नंतर पहा, टीटीचा डोस शेवटचा डोस कोणत्या वर्षामध्ये दिला जातो? तर हा डोस 16व्या वर्षामध्ये दिला जातो. आता टीटीचा डोस कशासाठी दिला जातो? पहा, टीटीचा डोस कशासाठी दिला जातो? तर हा धनुर्वातासाठी दिला जातो. धनुर्वातासाठी दिला जातो. महिलांना सुद्धा टीटीचा डोस या ठिकाणी दिला जातो. तर हा गरोदरपणामध्ये दिला जातो. तर कशासाठी निर्मित आहे? तर हा या ठिकाणी धनुर्वात विरोधी आहे. टीटीची लस कशा संदर्भामध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. तर ही धनुर्वात विरोधी लस आहे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कोणती लस कोणत्या आजारावर वापरली जाते यावर आधारित तुम्हाला 100% परीक्षेला प्रश्न विचारले जातील. 9 नंबरचा प्रश्न पहा, ऊसाच्या रसामध्ये कोणते जीवनसत्व असते? ऊसाचा जो काही रस आहे पहा, आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर बरेच जण ऊसाचा रस पित असतील. तर ऊसाच्या रसामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? तर ऊसाच्या रसामध्ये सी जीवनसत्व म्हणजे क जीवनसत्व हे ऊसाच्या रसामध्ये असतं. कोणतं? सी म्हणजे क जीवनसत्व हे ऊसाच्या रसामध्ये असतं. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की सी जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला कोणता आजार होतो? तर सी जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला स्कर्वी नावाचा आजार होतो. कुठला? स्कर्वी नावाचा आजार सी जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजे क जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. म्हणजे या ठिकाणी पहा, जीवनसत्व त्याच्या अभावामुळे होणारे आजार. त्याच्यानंतर जीवनसत्व कोणत्या फळापासून कोणतं जीवनसत्व मिळतं, कोणत्या जीवनसत्वाच्या अतिरेकामुळे कोणता आजार होतो, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेला विचारले जातील. त्यामुळे जर तुम्हाला या प्रश्नाचं विश्लेषण किंवा या प्रश्नाची व्यवस्थितरित्या जर तुम्हाला सखोल माहिती जर हवी असेल तर आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे आरोग्य सेविकेसाठी. त्यामुळे ही बॅचची फी सुद्धा कमी ठेवण्यात आलेली आहे आणि एकूण 46 व्हिडिओ यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. 10 नंबरचा प्रश्न पहा, डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते? आता डायलिसिस ही जी काही उपचार पद्धती आहे, आता कोणती उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी संदर्भात आहे, यामध्ये जोड्या लावा यावर आधारित तुम्हाला 100% परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. तर डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर मूत्रपिंड विकाराचा जो काय आजार आहे यासाठी डायलिसिस ही उपचार पद्धती वापरली जाते. कोणती? डायलिसिस ही उपचार पद्धती या ठिकाणी मूत्रपिंड या आजारावर वापरली जाते. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी 10 प्रश्नाचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 11 पासून समोरचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर आशा करतो हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या परीक्षा यामध्ये जूनच्या 15 तारखेच्या नंतर कधीही होऊ शकतात. जूनच्या 15 तारखेच्या नंतर कधी होऊ शकतात, त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा. जे विद्यार्थी अभ्यास कंटिन्यू ठेवतील तर तेच विद्यार्थी या ठिकाणी आरोग्य सेवक होतील 100%. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे. मित्रांनो हे 2 महिने तुमचं पूर्णपणे आयुष्य घडू शकतात. त्यामुळे या 2 महिन्यामध्ये तुम्ही किती घाम गाळला यावर तुमचं यश अवलंबून असणार आहे. तर आशा करतो तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत करत असाल, चांगल्या प्रकारे अभ्यास करत असाल आणि आपल्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा तुम्ही ध्यास धरून तुम्ही दररोज दैनंदिन कार्य करत असाल अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो. या ठिकाणी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात मित्रांनो एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद आणि टेक केअर. बाय बाय.